आपल्यासोबत आहेत आमदार दीपक केसरकर. दीपक केसरकर यांनी एस टी स्टँडची सुद्धा पाहणी केली आहे. साहेब, काय सांगाल, या एस टी स्टँडची पाहणी केली, नेमकं कशा पद्धतीचं? 70 वर्षापेक्षा जुना हा एस टी स्टँड आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला म्हणजे तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातला रत्नागिरीनंतरचा सगळ्यात मोठा स्टँड हा सावंतवाडीचा एस टी स्टँड आहे. आता BOT तत्वावर याचा विकास करण्याचं परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक साहेब यांनी प्रिन्सिपली मान्य केलेलं आहे. हाफिज कॉन्ट्रॅक्टर सारख्या साऊथ एशियामधल्या सगळ्यात चांगल्या आर्किटेक्टची निवड याच्यासाठी केलेली आहे. त्याच्यामुळे हा उत्कृष्ट स्टँड होईल आणि याच्यात उत्कृष्ट सुविधा प्रवाशांना मिळतील याच्यामध्ये माझ्या मनात कुठल्याही शंका नाही. नक्कीच. भाई, एक आरोप होतोय आज तुमच्यावर की तुम्ही आणि खरात संपर्कात होतात आणि कुठेतरी CDRचा विषयसुद्धा अंधारेंनी यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना कुठेतरी सवलत दिली जाते. राजकीय षडयंत्र आहे. कोणाची ओळख असल्यामुळे कोणाचा संबंध एस्टॅब्लिश होऊ शकत नाही. SIT आणि ED दोघंही चौकशी करतात आणि त्यांना त्यांच्या संपत्तीमध्ये त्यांच्या असलेल्या अकाउंट्समध्ये ज्यांची नावं आढळतात त्यांना सगळ्यांना ते बोलवतात. त्याच्यामुळे आमचा असा कुठलाही संबंध त्याच्याशी नाही. कुठल्याही पोलीस स्टेशनवर त्यांना फेवर करा असा आमचा फोन गेलेला नाही. कुठल्याही महसूल यंत्रणेला आम्ही फोन केलेला नाही त्यांच्या त्या जागांच्या खरेदीच्या संदर्भात वगैरे. केवळ आमची ओळख आहे म्हणून राजकीयदृष्ट्या आम्हाला डॅमेज करण्याचं हे एक षडयंत्र आहे. हे CDR जे मिळवण्यात आले ते अधिकृत आहेत का आणि अशा पद्धतीने CDR मिळवता येतात का, ते खरे आहेत का, काय वाटतं? मुळात CDRमध्ये एकही फोन माझ्याकडून गेलेला नाही. उगाच त्या लोंढेंचा संबंध माझ्याशी आणून जोडण्यामध्ये काही अर्थ नाही. ते राहतात सिन्नरला, मी राहतो सावंतवाडीला. काय संबंध आहे? ओळख आहे, कारण त्यांचे वडील नगराध्यक्ष होते अनेक वर्ष, त्याच्यामुळे ओळख आहे आणि त्यांची खूप जवळची ओळख ही खरा त्यांच्याबरोबर आहे. अर्थात त्यांना फोन करणं याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तरी पण विनाकारण बदनामी करायची हे एक षडयंत्र आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. दिलीप लोंढे हे तुमचे PA होते अशा पद्धतीचाही सुद्धा आरोप केला जातो. संपूर्ण चुकीचं आहे. ते कधी माझे PA नव्हते. ते स्वतः एक व्यावसायिक आहेत आणि सिन्नरमध्ये ते व्यवसाय करतात. त्याच्यामुळे त्यांच्याशी माझा अशा दृष्टीने कुठलाही संबंध नाही की मी त्यांना सांगेन आणि ते खरातना फोन करतील, असं बिलकुल नाही. त्यांच्या मोबाईलवरून जे 189 कॉल झालेत, तुमचं काही खरातांशी बोलणं झालेलं होतं का कधी? नाही, 189 कॉल त्यांनी केला ह्याच्याशी माझा काय संबंध आहे? मी माझ्या फोनवरून फोन करू शकत नाही का खरातना? मी किती वेळा फोन केला ह्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. एकंदर सगळ्यात मिळून 4 वेळा माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे आणि ते रेकॉर्ड मी जपून ठेवलेलं आहे. कारण मला करायचा असेल फोन तर मी डायरेक्ट करू शकतो. मी थर्ड पर्सनला का सांगणार तुम्ही फोन करा म्हणून? अगदी शेवटचा प्रश्न साहेब, दीपक केसरकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो अशा पद्धतीचं तुम्ही म्हटलेलं होतं, नेमकं कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करतो? नाही, मला ह्याच्यावर काय कॉमेंट करायचं नाही. राजकारणात तुम्ही ज्यावेळेला येता त्यावेळेला चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात ज्याच्याविरुद्ध काहीच मिळत नाही. आता 45 वर्ष माझ्या राजकारणाला झाली. माझ्यावर कुठलाही आरोप आजपर्यंत येऊ शकला नाही. कोणी माझी बदनामी करू शकले नाही. केवळ एका व्यक्तीची योगायोगाने ओळख झाली, त्याच्यामुळे माझी ज्या प्रकारे बदनामी झाली ही खरोखर मनस्ताप देणारी आहे आणि त्याच्यामुळे राजकारणामध्ये येताना चांगली लोकं ह्यापुढे विचार करतील की अशा राजकारणामध्ये जायचं की नाही ज्याच्यामध्ये तुमची नाहक बदनामी होती. शेवटचा प्रश्न, रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची सुद्धा मागणी केली जाते, काय सांगाल? मला ह्याच्यावर काहीच बोलायचं नाही. कारण तपास कोण करतं आहे? ED किंवा SIT करते. त्यांचा खरोखर संबंध आढळला तरच त्यांच्यावर ॲक्शन होणार. नाहीतर केवळ त्या राजकारणात आहेत म्हणून त्यांच्यावर ॲक्शन व्हावी का? तर हा तपासाचा भाग आहे. तपासामध्ये जर आढळलं त्यांच्या कुठल्या जमिनीच्या खरेदीशी त्यांचा संबंध आहे किंवा त्यांना वाचवण्यासाठी एखाद्या पोलीस स्टेशनला त्यांनी फोन केलेला आहे किंवा काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत तरच त्यांच्या संदर्भात चौकशी होऊ शकते. पण हे सगळं SIT आणि ह्याच्याशी संबंध आहेत, त्याचा माझा काय संबंध नाही. मी त्यांच्या संदर्भात काय व्हावं असं मी म्हणणार नाही. त्यासुद्धा राजकारणामध्ये आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्याच्यामुळे त्या पूर्ण सहकार्य करतायत असं एकंदरीत ज्या काय बातम्या येतात त्याच्यावरून वाटतं. त्याच्यामुळे याच्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही. नक्कीच. ते होते दीपक केसरकर, विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.